आज 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस वर्ल्ड अर्थ डे आहे आणि या निमित्ताने आपण पवई येथे या सुंदर पवई तलाव जे पवई लेक आम्ही अगदी कॉलेज जीवनापासून या जागेचं आम्हाला खूप आकर्षण एक सुंदर असं अभियान आम्ही आज सुरू करत आहोत। त्या अभियानाचं स्लोगन मी तयार केलेलं आहे आणि सगळ्यांनी स्लोगन्स तयार करावे असं आव्हानही या अभियानात केलेलं आहे। पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव, पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा, अशा प्रकारचं ते स्लोगन आहे। या अभियानासाठी आवर्जून या मंचावर उपस्थित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशजी कदम, मंचावर उपस्थित या भागाचे या मतदारसंघाचे आमदार आदरणीय दिलीपजी लांडे, दिलीप मामा म्हणलं की झालं, मामा ज्याला म्हणतात त्याच्यावर खास प्रेम हे नक्कीच जनतेचं असतं। मंचावर उपस्थित आमच्या नवनिर्वाचित म्हणजे मला वाटतं त्या आता 2च दिवसापूर्वी जॉईन झालेल्या आहेत पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, मंचावर उपस्थित या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, उपायुक्त महानगरपालिकेचे वेगवेगळे एनजीओ या कार्यक्रमामध्ये ह्या कार्यक्रमाला खरी शोभा देत आहेत। खरं आम्ही करू न करू ते त्यांचं काम करताय आहेत असे सर्व सामाजिक संस्था ज्या अत्यंत निस्वार्थपणे या पर्यावरणाच्या कामामध्ये योगदान देत आहेत। त्याच्यामध्ये निसर्ग आहे, वनशक्ती आहे, बुरहानी फाउंडेशन आहे, तसेच पर्यावरण दक्षता मंच आहे, NSSचे इथे काही लोक आले आहेत, प्रोजेक्ट राईज, अशा अनेक संस्था आहेत आणि त्याशिवाय आलेले सर्व या भागातील नागरिक बंधू भगिनींनो, खरं तर खूप संकल्पना डोक्यामध्ये नेहमी असतात, कारण माझं खरं तर काम क्रिएटिव्ह होतं। मी राजकारणात कशी आले, ॲक्सिडेंटली आले आणि मग राजकारणात आल्यानंतर आपलं क्रिएटिव्हिटी आपण हरवायची नाही। जेवढ्या क्रिएटिव्हिटीने आपण आपलं काम करतो तेवढ्याच सौंदर्य राखून आपल्या मंत्रालयाचं, आपल्या लोकप्रतिनिधीच्या दायित्वाचं आपण वहन करायचं, अशा प्रकारे मी काम करायचा प्रयत्न केला। मी जेव्हा 2004 मध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा माझे पिता गोपीनाथ मुंडे यांचं मी काम करायचे आणि जेव्हा मी प्रचारामध्ये जायचे लोक खूप तक्रारी सांगायचे, आम्ही साहेबांना मतं देणार आहे पण हे राहिले ते राहिले, कारण त्या काळामध्ये आताच एवढा निधी किंवा ज्या पद्धतीची व्यवस्था, टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी अनेक वर्षापूर्वीची गोष्ट, मी 25 वर्ष झाले त्या गोष्टीला। आणि मी जेव्हा जायचे आणि मी आपली अमेरिकेवरून आलेली त्या लोकांमध्ये जातेय, त्यांच्याशी बोलतेय, मग मी त्यांच्याशी बोलत असताना माझ्या आईने मला सांगितलं की तू लिहून घेत जा ते काय बोलतायत ते, आणि तू बाबांना ते सगळी डायरी दे की हे कामं राहिलेले आहेत। तर जेव्हा मी ते लिहून घ्यायला लागले आणि ती डायरी मी अगदी आत्तापर्यंत मेंटेन केली होती, ह्या कोविडच्या काळात माझ्या शिफ्टिंगमध्ये हरवली, अनेक वर्ष होती, तर त्या डायरीमध्ये जे जे कामं किंवा जे जे विषय मी लिहिले, मला आनंद वाटतो की त्या सगळ्या गोष्टींच्या योजना करण्यामध्ये मंत्री झाल्यावर मला यश आलं। सगळ्यात महत्त्वाचा विषय, मी दुष्काळग्रस्त भागातून येते, तर पाण्याचा होता। तर पाणी अडवा पाणी जिरवा आपण खूप वर्ष ऐकलं, पण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून एक अत्यंत लोकप्रिय अशी योजना आम्हाला करता आली, कारण मी तेव्हा लिहिलं होतं की पाण्याच्या बाबतीतले ह्या अडचणी आहेत। आणि जेव्हा मी सरकारमध्ये नव्हते, राजकारणात नव्हते, तेव्हा मी पण एनजीओचं काम आणि एनजीओच्या कामातून आम्ही असे छोटे छोटे बंधारे उभे करून आमची एक नदी जिवंत केली होती। त्याचंच योजनेचं नाव नंतर जलयुक्त शिवार झालं। माझ्या जीवनातल्या ह्या 2 अनेक योजना मी केल्या, पण ह्या 2 योजना मी महत्त्वाच्या सांगेन। एके दिवशी मी माझ्या मतदारसंघात रुटीन काम करत होते, सकाळी सकाळी मला फोन आला, आमच्या मतदारसंघाच्या रेल्वे स्टेशनवर एक रेल्वे थांबली आहे आणि त्या रेल्वेच्या एका बर्थच्या खाली एक दिवसाचं बाळ सापडलेलं आहे। एका बास्केटमध्ये 1 दिवसाची बेबी गुंडाळून तिच्याबरोबर दुधाची बाटली वगैरे सगळं होऊन ही मुलगी तिथे मला सापडली। मी दवाखान्यामध्ये गेले, इतकी गोड मुलगी होती ती, आणि नर्स तिला क्लीन करत होती, तिला काहीतरी ते स्वच्छ करत होते, फीड करत होते,
आणि मला असं वाटलं एवढं गोंडस 1 दिवसाचं लेकरू असं कोणी टाकून दिलंय. स्त्रीभ्रूण हत्या फार फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या त्या काळामध्ये, आणि मुलीचा जन्म झाला तर तिला अगदी त्याग करायची सुद्धा लोकांची तयारी होती, ही मानसिकता होती. त्या मुलीचं नाव मी भाग्यश्री ठेवलं आणि माझी कन्या भाग्यश्री योजना मग मी मंत्री झाल्यावर केली आणि अशा सगळ्या मुलींच्यासाठी उभं राहायचं काम केलं. त्यामुळे प्रत्येक योजनेच्या मागे काहीतरी स्टोरी असते, प्रत्येक NGOच्या मागे काहीतरी स्टोरी असते. इथे जे NGO काम करतायत त्यांच्या मागे पण काहीतरी फार मोठी एक मॉरल स्टोरी आहे, खूप चांगली वैचारिक बैठक आहे आणि त्या हिशोबाने मी काम करायला आले. आता मी ग्रामविकास खातं हाताळलं, जलसंधारण खातं हाताळलं, महिला बाल विकास हाताळलं, EGS हाताळलं आणि खरं त्या मनाने पर्यावरणामध्ये मला तेवढा ताण नाही असं वाटलं की चला हे वेगळं खातं आहे, कोण नाही इथे पर्यावरणामध्ये येतात. मग इकडे मोठे अगदी मोठे मोठे उद्योजक येतात, मोठे मोठे बिल्डर येतात, लोक म्हणे अरे ताई काय खात आहे. पण मी म्हटलं ह्यांचं मी काय करू, हे माझ्याकडे येतात ते त्यांच्या परवानगीसाठी येतात, त्यांच्या प्रॉफिट मेकिंग कामासाठी येतात, त्याच्यामध्ये मी काय करू शकते. माझ्याकडे 4 कमिट्या आहेत मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ हे एक महत्वाचं त्याच्यामध्ये एक महामंडळ आहे. पण यांच्या परवानग्या देणं किंवा यांच्यावर नोटीस करणं हे सगळ्या गोष्टी माझं काम मी एन्जॉय नाही करू शकत. काहीतरी या खात्यातून केलं पाहिजे. हे फक्त एक कशावर नियंत्रण ठेवणारं खातं न करता हे खातं सगळ्यांना सोबत घेऊन काहीतरी घडवणारं खातं झालं पाहिजे. याच्यासाठी आम्हाला योगदान द्यायचं. मध्ये सिद्धेशजी आणि मी भेटलो तेव्हाही आम्ही हेच बोलत होतो की आता आपण नवीन पिढीचे लोक आहोत, आपण सगळे इथे एज्युकेटेड लोक आहेत, सगळ्यांनी जग बघितलेलं आहे आणि आपण जगामध्ये कुठेही जातो, एका छोट्या खेड्यात जरी गेलो ना तरी त्यांचा लेक सुद्धा स्वच्छ असतो. पण माहित नाही आपल्याकडे ही परिस्थिती का आहे. असंख्य वेळा चुकी करून, अनेक वेळा दुर्लक्ष करून, अनेक वेळा मॅनेज करून, अनेक वेळा जुगाड करून आपण आपल्या पर्यावरणाचं वाटोळं करण्यामध्ये यश मिळवलंय. आता हे रिव्हर्स करणं एवढं सोपं नाही. हा भस्मासूर झालेला आहे आणि ते रिव्हर्स असेल तर फक्त शासनाने GR काढून होणार नाही. शासनाबरोबर लोकांनी पण सहभाग घेतला पाहिजे. जलयुक्त शिवार जेव्हा आम्ही केलं तेव्हा मुख्य घेऊन नदीमध्ये उतरले, डोक्यावर टोपलं मातीचं घेऊन आम्ही सुद्धा काम केलं. फक्त फोटोसाठी नाही केलं. तुम्ही आमचे फोटो जर तेव्हा बघितले तर कळेल की आम्ही उन्हामध्ये कसे झालो होतो, रोज झालो होतो. आम्ही जीवापासून मनापासून ते काम केलं आणि ते काम करण्यासाठी आपल्याला आता याच्यामध्ये एक काम करता येईल. आज मी जी योजना सुरू केली, मी म्हणत नाही की आज मी योजना सुरू केली की हा पवई लेक एकदम उद्या खूप चांगला होईल आणि प्रदूषण एकदम संपून जाईल. ही प्रदूषण ही प्रक्रिया आहे, जशी विकास ही प्रक्रिया आहे. आपल्याला हायवेज हवेत, आपल्याला कोस्टल हायवेज हवेत, आपल्याला टनेल्स हवेत, हे सगळं हवंच आहे. पण हे करत असताना जसं जग नियमावली पाळून करतं तसं आपण पण नियमावली पाळून करावे. आपण देशाच्या बाहेर जेव्हा जातो आपण कचरा आपल्या खिशामध्ये घेऊन जातो, आपण कुठेही बाटल्या फेकत नाही. पण आपल्या देशात आलं की आपल्याला काय होतं मला कळत नाही, आपल्याला विसर पडतो. कारण मी पवईमध्ये भाषण करते म्हणून करते. माझ्या ग्रामीण भागात जाऊन मी वेगळं बोलेन कारण त्या लोकांनी तेवढं जग पाहिलेलं नाही, पण आपण सर्व जग पाहिले. आज मी इथे आले तर इतकं डोळ्याला छान वाटतंय, इतकं हिरवगार विलारी वा किती सुंदर दिसतंय. पण जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर ही हिरवी जी इथे जलपर्णी आहे ना, ही फार आपल्याला डोळ्याला जशी वाटते तशी या पाण्यासाठी नाही. ही घाणीतून होते, प्रदूषणातून होते आणि त्यामुळे सिद्धेश म्हणाल्याप्रमाणे की हे आपल्याला हिरवं नाही ठेवायचंय, हे आपलं टार्गेट आहे. आज एक सिम्बॉलिक कार्यक्रम आम्ही केलेला आहे. हे कार्यक्रम करत असताना हा कार्यक्रम 9 दिवसांचा आहे. जसं नवरात्रीचे 9 दिवस आपण वेगवेगळ्या देवींच्या रूपांची आराधना करतो, तसंच आपण या सृष्टीची आराधना केली पाहिजे, वसुंधरेची आराधना केली पाहिजे, वसुंधराला वाचवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. अशी संकल्पनेतून हे आम्ही एक अभियान तयार केलेलं आहे. यावर्षी नवीन आहे, आम्ही बरेच बँक हॉलिडे आले, मग हे सगळ्या गोष्टी आम्हाला तयार करण्यासाठी थोडासा विलंब झाला. आज मी म्हटलं की एक डिपार्टमेंट ओरिएंटेड अप्रोच सुद्धा येण्याची गरज होती, तेही आलं या निमित्ताने. डिपार्टमेंट सुद्धा उत्साहाने कामाला लागलं आणि आज याची सुरुवात झाली. हे एक सिम्बॉलिक आहे, एक प्रतिकात्मक आहे. यामध्ये आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे. आपल्या घरामध्ये आपण ज्याला हाडामासाचा आपल्या लेकराला जन्म देतो ना, त्याला जरी आपण संस्काराशिवाय ठेवलं तर तो सुद्धा माणूस म्हणून जगणार नाही. आपण जर आपल्या मुलांना धाक नाही दाखवला, त्यांना बजेट नाही दिलं, त्यांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी सांगितलं नाही, त्यांना खायचं काय प्यायचं काय नाही सांगितलं, तर ते सुद्धा
चांगले नागरिक म्हणून जगू शकणार नाहीत. माणसां जनावरात हा फरक आहे. जनावरांच्या लेकरांना ते संस्कार नाही, त्यांचं पोट भरणं इतकंच त्यांचं निश्चित आहे. पण हे आपलं वेगळं आहे. आणि ही सृष्टी ही आपण निर्माण केलेली नाहीये. आणि जे आपण नाही केलेलं काय असा मला प्रश्न पडतो. रस्त्यावर पडलेली एखादी वस्तू आपण उचलत नाही कारण ती आपल्या मालकीची असेल तर त्या वृक्षाला आपण त्याला पण वेदना होतात, आपण त्याला पण काढून टाकतो. आपण एवढे सुंदर तलाव आहे ह्याच्यामध्ये कचरा करतो, बाटल्या फेकतो. आपल्याकडे तर अजून आपल्या देशात सगळ्यात दुर्दैवी म्हणजे सगळ्या देशातल्या प्रत्येक कोपरा हा लोकांना वाटतं आमचा हक्काचं थुकदानच आहे. लोक तिकडे जाऊन ते गुटखा आणि तंबाखू खाऊन तिकडे घाण करतात. अरे म्हणजे आपण दवाखान्यांकडे जरी गेलो तरी बघतो तर त्या पद्धतीने लोक वागतात. मंदिरांच्या भिंतीवर लिहावं लागतं, प्रार्थनालयाच्या भिंतीवर लिहावं लागतं इथे थुंकू नका, स्वच्छता ठेवा. मग आपण माणसांची लेकरं आहेत का असा प्रश्न आपल्याला विचारायची गरज आहे. कृपा करून या ॲटिट्यूडला आपण नाही बदललं तर आपण भविष्यासाठी काही ठेवणार नाही. आपल्या पूर्वजांनी मालमत्ता, प्रॉपर्टी हे एक आपल्याकडे संकल्प आहे की तो आपण आपल्या मुलांसाठी ठेवतो. पण आता तुम्ही नका ठेवते काही. तुम्हाला सोनं नाणं आपल्या मुलांसाठी पैसा अडका ठेवण्याची गरज नाही. कारण किती पैसा दिला तरी नोट खाऊन त्याचं पोट भरणार नाही. त्याला भाकरी पोळी भात वरण जेवणच लागणार. कितीही पैसा दिला तरी तो ऑक्सिजन विकत घेऊ शकणार नाही. तो त्याला हवामानातूनच घ्यावा लागणार आहे. कितीही पैसा दिला तर पाण्याची तहान ही कुठल्याही दुसऱ्या गोष्टींनी भागणार नाहीये. किती गंभीर विषय येत आहे. आणि हे गंभीर विषय आहेत. आपण जे वापरतोय ना आज, प्रत्येक ऑक्सिजनचा अंश, प्रत्येक पाण्याचा थेंब तो आपण आपल्या मुलांच्या भविष्यातला घेतोय हे लक्षात ठेवून तो परत सृष्टीला देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. विषय खूप गंभीर आहे पॉसिबल आहे असं मला, कारण ह्याच्यात तुम्ही योगदान नाही दिलं तर आम्ही करू शकणार नाही. शासनाला मी थँक्यू बोलते स्टॅलिनजींना जे खूप केसेस करतात. मी म्हणते की शासनाला एक अत्यंत सजग विरोधक असला की शासन सुद्धा खूप चांगलं काम करतं. आमचं शासन आता खूप चांगलं काम करतंय. देवेंद्रजी फडणवीस आमचे मुख्यमंत्री आहे. जलयुक्त शिवार जेव्हा आम्ही केलं त्यांनी आम्हाला काहीही रोखलं नाही. जे करायचे करा, निधीची रोख नाही, प्रत्येक नियमांना बेंड करायची संधी दिली. आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री देखील आहेत, अजितदादा आहेत. आणि हे सगळे मिळून याच्यामध्ये जर आम्हाला ताकद दिली तर माझ्या महाराष्ट्राला पर्यावरण युक्त होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी फार अफाट पैसा लागत नाही. बेसिक आपल्याला त्याच्यामध्ये दायित्वाची जाणीव पाहिजे, आपल्या कर्तव्याची जाणीव पाहिजे. लहानपणी आपण सांगितलं, आपण वाचायला नागरिक शास्त्रामध्ये की कर्तव्य आणि हक्क एका नाण्याच्या 2 बाजू. खरंच का एका नाण्याच्या 2 बाजू आहे? तर नाणं कधीतरी पलटाना फक्त आपण हक्काचंच नाणं बघतो. ती बाजू पलटून कर्तव्याची बाजू ही आपण बघितली पाहिजे. आणि हे तुम्ही सगळे कर्तव्य करताय ना, म्हणून आम्ही चांगलं काम करू शकतो. तर आपण सगळे मिळून हे करू. आज एका दिवस हे सिम्बॉलिक आहे, हे प्रतिकात्मक आहे. एका दिवसाने बदल होईल असं नाही. पण यामध्ये बसणाऱ्या तरुणांच्या मनात जी भावना आहे ती भावना प्रत्येक ठिकाणी पोचली तर आपण खूप चांगलं काम करू शकतो. इथे काही एक NGO आहे, त्यांनी सांगितलं आम्ही रोज दर शुक्रवारी येतो का रविवारी येतो आणि आम्ही सगळा कचरा उचलतो आणि बाटल्या वगैरे उचलतो दारूच्या. म्हटलं अजून एक दिवस द्या आणि ज्या बाटल्या टाकतात ना त्यांना उचलून पोलिसांच्या हवाली करा. म्हणजे हे कोणी सांगितलंय की एका वर्गाने घाणच करायची आणि दुसऱ्याने साफ करायची? आपण घाण करणाऱ्यांना रोखणं पण आपलं कर्तव्य आहे. सज्जन माणसाला भ्याडपणाचा श्राप आहे. तो भ्याडपणा बाजूला काढा. रस्त्यावर कोणी थुंकलं तिथं त्याला झापा, कोणी कचरा टाकला तिथं त्याला तक्रार करा. थोडं लोक म्हणतील हा वेडा आहे, याला काय करायचंय, ह्याच्या एकट्या थुंकण्याने काय जग साफ होणार आहे का, ह्याच्या कचऱ्याने नाही. वेड लावलंच पाहिजे. वेड लावलं तरच स्वातंत्र्य मिळालं, वेड लावलं तरच देश घडला. वेड लागल्याशिवाय होत नाही. आपल्याला पर्यावरणाचं वेड लागलं तरच पर्यावरण वाचणार आहे. पर्यावरणासाठी वेड लावून घ्यावंच लागणार आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना मी आव्हान करेन, इथे NGOचे मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत, त्यांना आव्हान करेन की मी तुमच्यासाठी सदैव काम करेन. माझी क्षमता आहे, जे माझं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून
पण हे डिपार्टमेंट जरी हे छोटा पॅकेट बडा धमाका करू शकतं, ह्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. आणि मला आवडतं माझ्या डिपार्टमेंटला स्ट्रेंथन करायला देखील. मी असं कागदी घोडे नाचवून नाही काम करू शकत की अरे मैंने नोटीस भेजा, मैंने उसको फोन किया, मी त्याला झापलं. मी माझ्या राजकीय जीवनात कधीही कुठल्या अधिकाऱ्यावर ओरडून बोलले नाही. माझ्या सगळ्या राज्यमंत्र्यांशी माझे अत्यंत उत्कृष्ट संबंध आहेत. माझ्या सेक्रेटरीशी पण माझं एक बियॉन्ड वर्क बॉन्ड असतो, कारण मला असं वाटतं की बॉन्डच माणसाला पुढे नेत असतो, एक नात्याचा धागाच पुढे नेत असतो. तर मला असं वाटतं की हे डिपार्टमेंट स्ट्रेंथन करणं हे सुद्धा माझ्या या डिपार्टमेंटला देण्याचं कर्तव्य आहे. आणि लक्षात ठेवावं, लोकांनी अशी योजना देणं हे कर्तव्य आहे. ही योजना माझी एकटीची नाही. ही संकल्पना जरी माझी असेल तरी मी म्हणणार नाही की माझंच एकटीचं क्रेडिट आहे. यामध्ये सगळ्यांनी खूप काम केलेलं आहे. मंचावरच्या सगळ्यांचं क्रेडिट. सगळे काम करून अचानक आम्ही एक निर्णय घेतला जो बँक हॉलिडेमध्ये आम्हाला पारित करता आले, ते सगळं यशस्वी केलं. मुंबईसारख्या ठिकाणी सकाळी एवढे लोक इथे एकत्र आलेत. मला वाटतं तुम्ही इथे एकत्र येणं हेच खूप मोठं यश आहे. या जलपर्णी काढू, इथलं हिरवं काढू आणि इकडे हिरवं वाढवू. म्हणजे हे जे आहे ते हिरवं काढू आणि इकडे ग्रीन कव्हर हे वाढवू, ग्रीन आर्मी वाढवू आणि वॉरियर्स वाढवू. मे बी आय विल कम अप विथ अ कॉन्सेप्ट की जिथे वी विल हॅव एन्व्हायरमेंट वॉरियर्स. तर दे विल हॅव सम काइंड ऑफ लिटल बिट ऑफ राईट की ते एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी काहीतरी काम करतील. सो लेट्स सी कसं हे सगळं होतं. पण तुम्ही सर्वजण नक्कीच आपल्या जीवनातले काही क्षण जर दिले तर पर्यावरण वाचवा आणि वसुंधरा सजवा, हे आपल्याला नक्कीच करता येईल. याच्या कोणत्याही डोंगराची, झाडाची, कुठल्याही पाण्याच्या तलावाची, नदीची आपली मालकी नाही. निसर्गाने सुंदर त्यांना एक मोडवर टाकलेला आहे. नदीमध्ये जे गाळ असतो, जी वाळू असते, ती ऑटोमॅटिक नदीला स्वच्छ करत असते आणि ऑटोमॅटिक सगळ्या झाडांची पानं निघून जातात आणि परत ती उगवत असतात. ऑटोमॅटिक हे ऋतू काम करत असतात. आपण कुठलंही बटन ऑन ऑफ करत नाही. फक्त आता आपण जे बटन ऑफ करतोय ते येणाऱ्या फ्युचर मधल्या आपल्या बाळांचं एक चांगलं पाणी स्वच्छ पिण्याचं हे आपण याच्यामध्ये नक्कीच गांभीर्याने विषय घेतला पाहिजे. आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी मी आपले मनापासून हात जोडून आभार व्यक्त करते. आपण सर्व आणि माझ्या डिपार्टमेंटचंही अभिनंदन करते की त्यांनी खूप, अविनाशजी तुमच्या सगळ्या टीमनी इथे खूप चांगलं काम केलं. जयश्री आपण इथे जॉईन झाला त्यांनी एक चांगला असा संकल्प कार्यक्रम झाला. कारण this is more important than signing many papers, many files and many hearings. This will give you satisfaction back home. आणि सिद्धेशजी, इट विल एक नवीन तरुण चेहरा. ते मला तरुण म्हणाले पण मी तरुण नाहीये. ते निश्चित तरुण आहेत. मी आता एका तरुण मुलाची आई आहे. तर नक्कीच तरुणांचा आणि वृद्धांचा आणि महिलांचा आणि सर्वांचा ते आपल्याला साथ हवी आहे, योगदान हवं आहे आणि सगळ्यांचा त्याच्यामध्ये आनंद आपल्याला मिळवायचा आहे. यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य लाभतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण त्यांच्या